सर्वांना हरिओम. आपला आजचा पाठ सुरू करतो आपण. जीवन गीता अध्याय 12वा. शीर्षक आहे भक्तियोग किंवा सगुण निर्गुण भक्ती किंवा अंतर्बाह्य समता ही भक्तीची अट आहे. तर ह्या अध्यायाचा आपण एक भाग पूर्ण केलेला आहे मागच्या रविवारी. आता पुढचा भाग घेणार आहोत. याचं एक वाक्याचा सारांश जो आहे तो असा आहे, स्तुती किंवा निंदा ज्ञानी भक्ताला एकच किंवा सारखी. आपण सगुण आणि निर्गुण भक्ती ह्याच्याबद्दल चर्चा मागच्या अध्यायात केली आणि हे एक वाक्याचा सारांश आहे तो सांगतो स्तुती काय आणि निंदा काय. भक्ताला ती सारखीच असली पाहिजे. म्हणजे भक्ताचं वर्णन आणि स्थितप्रज्ञेचं वर्णन जवळजवळ एकच आहे. नेहमीप्रमाणे प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं पुण्यस्मरण आणि राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. थोडक्यात आढावा घेऊया. 5व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत आपण जीवनाचं किंवा जीवनात जे कर्म करायचं त्या कर्माचं शास्त्र पाहिलं. स्वधर्म आचरणाचं कर्म त्याला सहाय्यक असं मानसिक साधनारूप विकर्म आणि कर्म आणि विकर्म या दोन्हीच्या साधनेतून कर्म भस्म करणारी अंतिम अकर्माची भूमिका, या सगळ्या गोष्टींचा 5व्या अध्यायापर्यंत विचार झाला. 6व्या अध्यायापासून एका अर्थाने भक्ती तत्वाचा विचार 11व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत झाला. 6व्या अध्यायात एकाग्रता, 7व्यामध्ये ईश्वराभिमुख एकाग्रता म्हणजे प्रपत्ती, 8व्यामध्ये सातत्य भक्तियोग, 9व्यात समर्पणता, 10व्या अध्यायामध्ये क्रमिकता म्हणजे पायरी पायरीने ईश्वराचं रूप कसं पचनी पाडायचं, विभूती सर्व विभूतीमध्ये ईश्वर कसं बघायचं हे बघितलं. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भरून राहिलेला जो परमात्मा आहे तो किंवा त्याचं ज्ञान आपल्या मनात कसं जिरवायचं हे बघितलं आपण. 11व्या अध्यायामध्ये समग्रता जी आपण बघितली विश्वरूप दर्शनामध्ये, तिथे आपण एक बघितलं की परमेश्वर सर्वत्र आहे. म्हणजे चांगल्या ठिकाणी आहे, वाईट ठिकाणी आहे, सृजनशीलतेमध्ये आहे, संहारामध्ये आहे, सगळीकडे आपण बघितलं. आणि त्यात आणखीन एक गोष्ट बघितली जी आपल्या दृष्टीने महत्वाची आहे, ती आपल्या प्रत्येक चुकीच्या कृत्याला शिक्षा आहे आणि म्हणून नियमानुसार वागणं आवश्यक आहे. आणि नियम कुठला आहे तर नियम समतेचा आहे. आणि आपल्याला सहज आवडणारी जी अहंकार आहे किंवा विषमता आहे त्याच्याकडून आपल्याला समतेकडे जायला पाहिजे, हा तो नियम. आता 11व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन प्रश्न विचारतो, काही लोक सगुणांचं भजन करतात, काही निर्गुणाची उपासना करतात, तर देवा या दोन्हीतून तुम्हाला कुठला भक्त प्रिय आहे.
आणि ह्या ठिकाणी हा 12 अध्याय सुरू होतो आणि भक्तिकांड किंवा उपासना कांड आणि ज्ञानकांड किंवा ज्ञानयोग या दोन्हींचा दुवा या दृष्टीने या अध्यायाला फार महत्व आहे. तसंच जसा गंगेचा प्रवाह सगळा पवित्र आहे, परंतु त्याची काही स्थानं तीर्थस्थानं झालेली आहेत, तीर्थक्षेत्र झालेली आहेत. तसं गीतेच्या प्रवाहातला हा 12वा अध्याय अनेक लोकांना तीर्थक्षेत्रासारखा वाटतो आणि ह्याच्यावर अनेक लोकांचं खूप प्रेम असतं. सगुण आणि निर्गुण ह्या दोन्ही जरी वेगळे वेगळे प्रकार दिसले तरी ते परस्परांना पूरक आहेत आणि तसे एकमेकात गुंतलेले आहेत. सगुण सुलभ आहे आणि निर्गुण कठीण आहे असं म्हटलं जातं. पण अगदी विचार केला आणि आपण मागच्या भागामध्ये विचार केला आणि हा ठिकाणी करणार आहोत तर प्रत्यक्ष पाहिलं उलट सुद्धा खरं आहे. एक वेळा सगुण कठीण आहे असं वाटतं आणि निर्गुण सोपं आहे, पण दोहोंनी जे ध्येय प्राप्त होते एकच असतं. भगवंतांनी या अध्यायात सुरुवातीला सुलभता कठीणता याचं तारतम्य लक्षात घेऊन सगुण सोपं असं उत्तर दिलं आहे, पण ते वरवरचं उत्तर आहे. योग संन्यास सगुण निर्गुण सगळं एकरूपच आहे. आणि शेवटी भगवान सांगतात अर्जुना तू सगुण आईस निर्गुण आईस पण भक्त आईस म्हणजे झालं गोटा राहू नकोस. आणि असं सांगून भगवंतांनी शेवटी भक्त आपण आहोत का नाही हे समजण्यासाठी भक्ताची लक्षणं आहे ती दिली आहेत. आज ती आपण बघणार आहोत. ही लक्षणं खूप मधुर आहेत. त्या लक्षणांची जी माधुरी आहे ती आपण आपल्या वर्तनात साठावी. त्या लक्षणांचा जो वर्तन अनुभव आहे तो घ्यावा आणि चित्तप्रज्ञाच्या लक्षणाप्रमाणे सुद्धा ही लक्षणं आपण रोज आठवावी, मनन करावी, सेवन करावी. आणि सगळी तर जमणार नाहीत, परंतु त्याची जी जमतील थोडी थोडी आपल्या आचरणात आणून स्वतःच्या व्यक्तिमत्वाची पुष्टी करून घ्यावी, स्वतःचा विकास सर्वांगीण साधावा आणि अशा पद्धतीने हळूहळू परमेश्वराकडे जावं. सगुण म्हणा किंवा निर्गुण म्हणा दोन्ही प्रकारची जी उपासना किंवा दोन्ही प्रकारची जी भक्ती आहे ती प्रत्यक्ष जरी सगुण आणि निर्गुण वाटत असली तरी ती अप्रत्यक्ष अव्यक्ताची उपासना आहे. अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्मफलत्याग अशा पायरीने जाऊन सर्वश्रेष्ठ परमेश्वर स्थिती किंवा ब्रह्मस्थिती ब्राह्मी स्थिती साधकाला प्राप्त होते असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंत म्हणतात की तू जर माझ्यात मन किंवा चित्त नीटपणे स्थिर करू शकला नाहीस तर अभ्यास रूपी योगाच्या द्वारे मला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. तेही शक्य नसेल तर माझ्यासाठी प्रेमपूर्वक प्रत्यक्ष सेवा कर आणि ती मलाच अर्पण कर. म्हणजे हे सगळे काय म्हणतात ते पर्याय मागच्या भागात आपण बघितले. त्याच्या पुढे ते म्हणतात माझं काम करता येत नसेल आणि परमेश्वराला समर्पण करणं जमत नसेल तरी सुद्धा चालेल. तुम्ही मला मानलं नाही तरी चालेल, ईश्वराला मानूच नका, माझं नाव पण सोडून द्या, पण जी सेवा कराल तिच्या फळाची कामना करू नका. ईश्वराला आपण जाणलं नाही त्याच्यात नाही त्याला सोडा, पण सेवा उत्तम प्रकारे करा आणि मग तिच्या फळाचा त्याग करा. ईश्वर कल्पना ज्यांना अव्यक्त वाटते त्याने ते अव्यक्त तत्व सोडून द्यावं, पण फलत्याग बाकी सोडून देऊ नये. आणि एवढे सगळे पर्याय दिल्यानंतर काहीच जमत नसेल बाकी गीतेजवळ कुठलाही मार्ग नाही असं भगवद्गीता स्पष्टपणे सांगते. हा साधारणतः आढावा घेतला आपण मागच्या झालेल्या भागाचा. आज आपण सुरुवात करतानाच स्वामीजींचं देवदर्शन बघणार आहोत. आय हॅव सीन गॉड नावाचा स्वामीजींनी गॉड रिकन्सिडर नावाचा स्वामीजींनी एक ग्रंथ लिहिला इंग्रजीमध्ये सुरुवातीच्या न्यू वे फिलॉसॉफीच्या पुस्तकामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या देवदर्शनाचं स्वरूप आणि ते कसं महत्वाचं आहे किंवा कशा पद्धतीने ते होऊ शकतं हे सांगितलं होतं. पण त्याच्या अगोदर स्वामीजींनी मनाच्या श्लोकामध्ये जो 200वा श्लोक आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. तो श्लोक असा आहे, कळे या कळे रूप ते ज्ञान होता
तिथे आटली सर्वसाक्षी अवस्था, मना उन्मनी शब्द कुंचित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. स्वामीजी म्हणतात सर्वत्र राम, सर्वत्र परमेश्वर कुणाचा दिसतं? निसर्ग किंवा प्रकृती ह्याची जी अत्युच्च स्थिती आहे तिची जाणीव होऊन मनामध्ये आत्मज्ञान जे आहे ते पूर्णत्वाने विकसित झालं, म्हणजे प्रत्येक कर्म हे असम स्थितीला गेलं की तुम्हाला देवदर्शन घडतं. पण देवदर्शन घडतं एवढंच म्हणायचं कारण त्या स्थितीमध्ये काहीही पाहण्याची किंवा बघण्याची इच्छाच नगण्य वाटते. अत्यंत उच्च स्थितीत जाणीव किंवा आपलं मन किंवा कॉन्शियसनेस आपण ज्याला म्हणतो ते पोचतं, त्यावेळेला शब्द अशब्द होतात, शब्द शांत होतात. आणि मग त्यांनी उदाहरण दिलंय, सूर्यप्रकाश ही नेहमी आपल्याला आनंद देणारी घटना आहे, हवा हवा असं वाटणारी घटना आहे. पण सूर्याकडे आपण टक लावून पाहू शकत नाही, तर पाहिल्यास डोळ्यासमोर अंधेरी येते. याचप्रमाणे व्यक्ती जी आहे परमेश्वराची किंवा जो असंख्य अशा सूर्यांचा निर्माण आहे त्याची झळाळी, तेजस्विता, मंगलमय प्रभा याची कल्पना करू शकते, कल्पनेत आनंद घेऊ शकते. पण प्रत्यक्ष त्या रूपाकडे दृष्टी लावून बघणं, प्रत्यक्ष पाहणं हा अनुभव मात्र सोपा नाही. हे आपण विश्वरूप दर्शनाच्या अध्यायामध्ये पण बघितलं. आणि असा अनुभव पचनी पाडवण्याची स्थिती, त्या स्थितीपर्यंत प्रगती होणं हेही सोपं नाही. आणि मग हे सगळं परमेश्वर दर्शनाच्या किंवा अत्युच्च अनुभवाच्या ह्याचं वर्णन केल्यानंतर, अनुभवाच्या स्थितीचं वर्णन केल्यानंतर स्वामीजींनी स्वतः घेतलेल्या देवदर्शनाविषयी उल्लेख केलाय. आणि तो उल्लेख आणि त्यातलं काय म्हणतात ते गूढ किंवा त्यातला जो चमत्कार तो भाग बाजूला ठेवून देवाच्या सानिध्यात कायम राहण्यासाठी काय प्रयत्न करायचे याचं मार्गदर्शन केलंय. देवदर्शन म्हणजे आपल्याला वाटतं की देवाचं दर्शन किंवा देवाचं काही क्षण आपल्याला प्रत्यक्ष रूप दिसणं, त्याला आपण बघणं, त्याचं निरीक्षण करणं असं बऱ्याच वेळा आपण समजतो. पण स्वामीजी म्हणतात की हे अशा प्रकारचं दर्शन हीच अगदीच प्रगतीची प्राथमिक पायरी आहे. मग काय काय पायऱ्या आहेत देवकृपेची छाया आपल्यावर सतत राहण्यासाठी किंवा देवाच्या सान्निध्यात आपण कायम राहण्यासाठी? तर तिच्यावर त्यांनी 4 पायऱ्या दिल्यात. एक, देवदर्शनाची दुरून क्षणभर झलक मिळवणं, म्हणजे हे आपण ज्याला देवदर्शन किंवा देवाचं दर्शन झालं ते म्हणतो, ती पहिली पायरी. दुसरी पायरी त्या दिशेने आपली पुढे प्रगती होणं. तिसरी मग देवाच्या अगदी नजदीक पोहोचणं. आणि चौथी, आणि मग तिथे पोहोचल्यावर तिथून परत न फिर सान्निध्यात राहणं. अशा जर त्या 4 झलक मिळते. मग स्वामीजी म्हणाले मला देवदर्शन झालं असं मी जेव्हा सांगितलं त्यावेळेला, तेव्हा माझ्या जे परिचित लोक होते, माझ्या ओळखीचे लोक होते, त्यांच्या मनामध्ये फार जिज्ञासा निर्माण झाली. आणि असेच लोक विचारायला लागले काय कसं दर्शन झालं, काय झालं काय झालं. तर त्या अशाच पैकी त्यांचा कोणीतरी उत्सुक मित्र होता, स्नेही होता. त्यांनी असं विचारलं, स्वामीजींनी त्याला विचारलं की का हो श्रीराम श्रीकृष्ण यांना प्रत्यक्ष पाहणारे सर्व लोक देवस्थितीला पोहोचले का? आणि स्वामीजी उदाहरण देतात की रामाला कैकई तर रोज बघत होती. कैकई रामदर्शनाने पूर्ण स्थितीला पोहोचली असेल का? किंवा श्रीकृष्णाचे जे वैरी होते ते नाही बघत होते. म्हणजे प्रत्यक्ष देवदर्शनाने काही माणूस उच्च स्थितीला देवस्थितीला पोहोचत नाही. अतिशय थोर किंवा आदर्श विचारांचे लोक जे असतात ते सुद्धा खऱ्या ज्ञानाच्या अपूर्ण स्थितीत, म्हणजे त्यांची प्रगती झालेली असते, थोर झालेले असतात, परंतु ज्ञानाची अपूर्ण स्थितीत थोडीफार असेल तर तथाकथित देवसंकल्पनेपासून अलिप्त राहतात.
पण ज्या क्षणी आपल्या मनाला त्या सत्याची, परमेश्वराची, सत्य स्वरूप परमेश्वराची पूर्ण जाणीव होते किंवा होऊ शकेल, त्याच क्षणी आपण स्वतःच, ही व्यक्ती स्वतःच परमेश्वराचं अस्तित्व अनुभवू लागते, असं स्वामीजी सांगतात. पण ही अत्यंत उच्च स्थिती, पूर्ण स्थिती, ही स्थिती पोचणं हा भाग आहे. मग प्रश्न असा आहे की मन जाणीवेच्या त्या अत्युच्च स्थितीत राहण्याची माझी किती क्षमता आहे. कारण त्या स्थितीत कायम राहिलं पाहिजे आणि ती क्षमता कमी पडत असेल तर ज्या प्रमाणात ती क्षमता मी वाढवू शकेन, वृद्धिंगत करू शकेन, त्या प्रमाणात मी तशा अत्युच्च स्थितीत, परमेश्वर सान्निध्य स्थितीत राहू शकेन. आणि म्हणून खूप प्रगत लोक जे असतील ते सुद्धा उत्सुकता बाळगत नाहीत. त्यांना जेव्हा मिळेल तेव्हा ते दर्शन घेतात, परंतु मुख्य गोष्ट म्हणजे त्या स्थितीत कायम राहू शकेल आणि ती आपली स्थिती कशी आहे याच्याबद्दल आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. आणि मग या आत्मपरीक्षणासाठी ह्या अध्यायामध्ये भक्त लक्षण सांगितलेली आहे. आणि आपण हा अध्याय हा भक्ती मार्ग किंवा भक्ती योग आणि ज्ञान योग ह्याचा दुवा आहे. तर ह्या भक्त लक्षणांपासून हा ज्ञानयोग सुरू होतो. कोणाचा न करी द्वेष, दया मैत्री वसे मनी, मी माझे न म्हणे सोशी, सुख दुःखे क्षमा बळे, सदा संतुष्ट जो योगी, संयमी दृढ निश्चयी, अर्पी मज मनोबुद्धी, भक्त तो आवडे मज. आपण भक्ताची लक्षणं बघतो या अध्यायातील. जो न लोकांस कंटाळे, ज्यास कंटाळ कीन ते, हर्ष शोक भय क्रोध, नेणे तो आवडे मज. नेणे व्यथा उदासीन, दक्ष निर्मळ निस्पृह, सोडी आरंभ जो सारे, भक्त तो आवडे मज. कुठला भक्त आवडतो, काय लक्षणं आहेत आवडणाऱ्या भक्तांची परमेश्वराला, ती ह्या श्लोकामध्ये आणि पुढच्या काही श्लोकामध्ये दिलेली आहे. सर्व भूतांच्या ठिकाणी, भूत याचा अर्थ प्रत्येक, त्याला म्हणजे प्रत्येक जी जीवित गोष्ट आहे त्या ठिकाणी द्वेष न करणारा, मैत्रीने वागणारा, कृपायुक्त, मी माझेपण म्हणजे अहंकार रहित, सुख आणि दुःख समान मानणारा आणि क्षमाशील, सर्वदा संतुष्ट, योगी वृत्तीचा, नियतचित्त म्हणजे माझ्या ठिकाणी ज्याचं मन दृढ झालं आहे असं. नियतचित्त म्हणजे चित्त परमेश्वरा ठिकाणी कायम दृढ झालेलं आहे, एकरूप झालेलं आहे. माझ्या ठिकाणी ज्यांनी मन आणि बुद्धी अर्पण केलेली आहे, म्हणजे मन आणि बुद्धीमध्ये वेगळा वेगळा विचार नाही, परमेश्वराचाच विचार आहे, असा भक्त असतो तो मला प्रिय आहे. त्याचा लोक कंटाळा करत नाही, तो लोकांचा कंटाळा करत नाही. जो हर्ष क्रोध भय याच्यापासून सुटला आहे तोच मला प्रिय आहे. निरपेक्ष, शुद्ध, तत्वार्थींचा देखा, उदासीन, संसार दुःख विरहित, कर्मारंभात आवश्यक असणारा जो अहंकार सद्विरहित, म्हणजे थोडाही अहंकार नाही त्याला, असा जो भक्त असतो तो मला प्रिय आहे, असं या पहिल्या 4 श्लोकामध्ये सांगितलं आहे. आणि अजून 3-4 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ही लक्षणाची आहेत. न उल्हासे न संतापे, न मागे न झुरे जो, बरे वाईट सोडूनी, भजे तो आवडे मज. समदेखे सखे वैरी, तसे मानापमानही, शीत उष्ण सुखे दुःखे, करूनि सममोकळा. निंदा स्तुती न घे मौनी, मिळे ते गोड मानितो. स्थिरबुद्धी निराधार,
भक्त तो आवडे मज. जे धर्मसार हे नित्य श्रद्धेने नीच लक्षुनी. सेवती ते तसे भक्त फार आवडती मज. गीतेमधल्या भक्तीमध्ये कुठेही भोंगळपणा नाही. जो भक्त आहे त्या भक्ताचं वर्णन उत्कृष्टपणे केलेलं आहे. या श्लोकामध्ये ते सांगतात, जो कधी हर्ष पावत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, कुठली अप्राप्त जी वस्तू असेल तिची इच्छा करत नाही, चांगलं त्याला फार आवडत नाही आणि वाईट त्याला फार वाईट वाटत नाही, म्हणजे चांगलं वाईट आणि दोन्हीचा त्याग केलेला जो असतो भक्तिमान पुरुष, तो मला प्रिय आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये ते म्हणतात, शत्रू आणि मित्र दोन्ही त्याला सारखेच आहेत. मान आणि अपमान दोन्ही सारखेच आहेत. शीत उष्ण, सुख दुःख हे सगळं सारखं आहे. आणि अंतबाह्य तो कुठल्याही पद्धतीने कुठल्याही गोष्टीशी संगरहित आहे, म्हणजे कुठेही अटॅच झालेला नाही, कुठेही तो लिप्त झालेला नाही. असा निंदा आणि स्तुती समान आहे त्याला. तो मौनी आहे, जास्तीत जास्त मौनात राहणार आहे. जे काही मिळेल त्यात संतोष वृत्ती ठेवणार आहे, कुठेही आश्रय धरून राहणार आहे, स्थिरबुद्धी असलेला आहे. असा जो भक्तिमान मनुष्य आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. आता ही भक्त लक्षणं ऐकल्यानंतर सगुण भक्ती सोपी आहे का? तर ती पण सोपी नाहीये. म्हणून सगुण आणि निर्गुण जे आहेत ते दोन्ही सारखेच आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरं, आता हे जे भक्त लक्षण दिलेलं आहे तर ते भक्त लक्षण नुसती जाणून किंवा पाठ करून काय उपयोग नाही. हा अध्याय 12वा. तर ती वर्तन साध्य होण्यासाठी काय विचार करता येईल ह्याच्याबद्दलची चर्चा अनेक विचारवंतांनी केलेली आहे या गीतेच्या माध्यमातून, ती आपण बघतो. म्हणजे त्याचं कर्म चांगलं पाहिजे. कुठलं कर्म चांगलं? त्याचं उत्तर दिलंय, पुष्कळ लोकांचं कल्याण करतं ते कर्म काही चांगलं आहे का किंवा चांगलं असू शकतं का? आणि त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलंय, पुष्कळ लोकांचं कल्याण वाईट गोष्टीमुळेच होऊ शकतं, दुष्कृत्यामुळे सुद्धा होऊ शकतं. आणि उलट दिलंय की सकृत्यामध्ये अकल्याण सुद्धा होऊ शकतं. आणि मग त्याने उदाहरण दिलंय की कैकेयीच्या सापत्म भावाने राम वनवासात गेले, पण राम वनवासात गेले म्हणून रावण मारला गेला आणि मग अशा पद्धतीने जगाला चांगलं फळ मिळालं. मग कैकेयीच्या सापत्न भावामुळे हे सगळं मिळालं. मग सापत्न भाव चांगला आहे का? तर नाही. दुसरं ज्याने उदाहरण दिलंय, क्रोध किंवा संताप किंवा राग तो चांगला नाही, पण चाणक्याला क्रोध आला. आपल्याला चाणक्याची गोष्ट माहिती असेल की नंद साम्राज्य मी उखडून टाकीन. हा नंद जे साम्राज्य आहे ते अन्यायकारी होतं. या नंदाच्या राजांनी चाणक्याचे जे वडील होते त्यांच्यावर खूप अन्याय केला होता. आणि मग एक काही प्रयत्न केली, या नंदाला उखडून टाकीन, त्याचा नायनाट करीन. आणि मग चाणक्याला राग आल्यामुळे मग तो गेला, त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि मग त्या सगळ्या शिक्षणातून, त्या संतापातून जगन्मान्य असलेलं अर्थशास्त्र आहे चाणक्याने ते लिहिलेलं आहे. म्हणून राग का चांगला आहे का? तर नाही. आणखी तिसरं उदाहरण दिलंय, गावासाठी 20 लाख रुपये खर्चून धरण बांधलं, पाण्याची सोय केली, पण हे सगळं करायला मी गावाची सगळी मतं विकत घेईन आणि सत्ता मिळवून या 20 लाख इन्व्हेस्टमेंट मधून 20 कोटी मिळवीन असा हेतू असेल तर मग हे काम चांगलं आहे. पण त्याच्या पाठीमागे हेतू काय आहे? म्हणून थोडक्यात कर्माचा जो बाह्यभाग किंवा वरवरपणा जो आहे, वरवरपणा तो न पाहता कर्माचा हेतू पाहायचा असतो, परिणाम नाही. हा जो हेतू आहे म्हणजे हे आपल्या स्वतःच्या परीक्षणासाठी किंवा आत्मपरीक्षणासाठी किंवा आपल्याला स्वतःच्या शिक्षणासाठी सांगतात की आपल्या कर्माचा हेतू काय आहे. तो जर काही प्रमाणात चुकीचा असेल तर त्याला आपण संयमित करू शकतो का? आणि मग हेतू गती परिणाम ह्याच्या स्वामीजींनी खूप विवेचन केलेले आहे आणि त्यांनी बरीचशी उदाहरणं दिली ह्याची की वरवर वाटणारी जी गोष्ट आहे त्या एकाच कृतीचे अनेक परिणाम होऊ शकतात. आणि मग त्यांनी बरीच उदाहरण दिले. एक उदाहरण फक्त बघूया आपल्या वेळेच्या मर्यादेत. तुमचं समजा चोरीने कोणी खूप चिरलं तर
काय परिणाम होतील किंवा काय रिॲक्शन होईल. तर त्याच्यावर ते म्हणले की सुरीनी जर का पोट चिरणारा जो आहे तो डाकू किंवा शत्रू किंवा वाईट माणूस असेल तर आपल्याला त्याचा राग येईल. परंतु या सुरीनी पोट चिरणारा जेव्हा डॉक्टर असेल ऑपरेशनसाठी त्यावेळेला आपण पैसे त्याच्याकडून करून घेतो. तर अशा पद्धतीने प्रत्यक्ष वरवरची कृती न बघता हेतूवर परिणाम ठरतो आणि हा हेतू जो आहे हा हेतू फक्त परिणाम नाही. आता मग आपलं जे वर्तन आहे ते वर्तन चांगलं व्हायला पाहिजे. पण माणसाचं वर्तन चांगलं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून वाटत असतं की आपण वाईट वागावं म्हणून, पण नाही. पण वर्तन होतं का वाईट तर त्याच्यावर त्याने मग थोडीशी त्याचं सायकोलॉजिकल किंवा शास्त्रीय अनालिसिस दिलं आहे. त्याच्यात फ्राईडचा रेफरन्स दिलाय. हा मानसशास्त्रज्ञ आधुनिक मानसशास्त्रज्ञ आहे. त्यांनी जे म्हणतात त्याच्याप्रमाणे मनाचा जवळजवळ 75% किंवा अधिक भाग आपले स्वतःच अज्ञान म्हणजे आपल्याच मनाचा 75 ते 80% भाग आपल्याला जाणत असतो आणि जवळजवळ 20-25% भाग कळत असतो. हा फ्राईड मत आहे. त्याच्यावर पुढे असं संशोधन झालेलं आहे बरंच. आता जो आपल्याला कळणारा 20 ते 25% भाग आहे तोच आपण फक्त संयमित करू शकतो किंवा तो आपण कंट्रोल करू शकतो, कारण बाकीचा भाग आपल्याला कळत नाही. मग हे जे 75-80% जो भाग आहे त्याच्याबरोबर काय असतं ते का आपल्याला कळत नाही, कारण ते जन्मजन्मांतराबरोबर आणि लहानपणापासून आताच्या क्षणापर्यंत जे संस्कार आहेत त्या संस्काराने ते भरलेले असतात आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन होतं. आणि हा जो आपला अज्ञान भाग आहे तो फटकन कधी उसळ मारून बाहेर येईल आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन होतं हे आपल्याला कळत पण नाही. मग प्रश्न असा आहे की हा जो 75% भाग सबकॉन्शियस किंवा 80% भाग जो आहे की ज्याच्यामुळे आपलं वर्तन घडतं आणि आपल्या कंट्रोलमध्ये नाही, तो भाग बदलायला पाहिजे. तर तो कसा बदलायचा? आपल्या हातून काय ना काहीतरी काम किंवा कर्म होणारच, कृती होणारच. ही कृती जर उच्च व्हायला हवी असेल, भक्ताची लक्षणं आहेत, भक्त लक्षणं त्याच्या आपल्याला जर का पद्धतीने व्हायचे असेल तर मनाचे संकल्प उच्च व्हायला पाहिजे, मन सद्गुणयुक्त व्हायला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी चित्तामध्ये एकाग्रता हवी. एकाग्रता असेल तर एकाच पद्धतीने माणूस विचार करून आणि त्या मनाची एकाग्रता करून शुद्धीकरण माणूस साधू शकतो स्वतःच्या मनाचं. म्हणून एकाग्रता महत्वाचं आहे. आणखीन एक येल युनिव्हर्सिटी मधला एक सायंटिस्ट आहे जॉन ए बार्क, प्रोफेसर आहे सायकोलॉजीचा तो. त्यांनी असं म्हटलंय, पीपल ऑफन मेक डिसिजन्स विदाउट हॅव्हिंग गिव्हन देम मच थॉट और मोर प्रिसाइजली बिफोर दे हॅव थॉट अबाउट देम कॉन्शियसली. म्हणजे सजगतेने विचार करून आपले निर्णय होत नाहीत, तर बऱ्याच वेळा आपले निर्णय न विचार करता होतात. आणि मग त्यांनी उदाहरण दिलं, वी डिसाईड टू व्होट. आपण जेव्हा मत द्यायला जातो, व्हॉट टू बाय किंवा खरेदी करायला जातो, वेअर टू गो ऑन व्हेकेशन किंवा सुट्टीवर कुठे जायचं ते ठरवतं. आणि अशा अनेक गोष्टीमध्ये अनकॉन्शियस थॉट्स दॅट वी आर नॉट इव्हन अवेअर ऑफ टिपिकली प्ले बिग रोल. म्हणजे आपलं जे अदृश्य मन आहे किंवा अजाणता होणारं जे मन आहे किंवा सबकॉन्शियस माइंड याला म्हणतात, ते जे आहे ते बराच त्याच्यामध्ये ह्या आपल्या वर्तनामध्ये त्याची भूमिका मोठी असते. रिसर्च हॅज रिसेंटली ब्रॉट टू लाईट just how profoundly our unconscious mind shapes our day-to-day interaction. ह्याच्यावर खूप रिसर्च झालेले आहेत आणि ह्या पद्धतीने आपलं जे वर्तन असतं, आपण किती सुशिक्षित असो, सुसंस्कृत असो, तरी बरंचसं वर्तन जे आहे ते आपल्या पूर्वसंस्कारामुळे घडत असतं. ब्रूस लिप्टनचा मागे आपण उदाहरण घेतलं, त्यांनी पण ह्याच्यावर रिसर्च केलं आहे. तो म्हणतो 95% ऑफ द डे युअर लाईफ इज नॉट कमिंग फॉर युअर इंटेन्शन, युअर विशेस अँड युअर डिझायर्स. 95% of the day you are playing programs automatically, subconsciously and not observing them. म्हणजे 95% आपण जे निर्णय घेतो किंवा आपण जे काम करतो, जे विचार करतो, ते आपण ह्या सबकॉन्शियस माइंड किंवा अज्ञात मन आहे त्याच्या पद्धतीने करत असतो. अँड मोस्ट ऑफ देम हॅव निगेटिव्ह ऍस्पेक्ट. आणि ह्या सगळ्यामुळे जे वर्तन होतं ते चुकीचं वर्तन होतं आणि त्याचे परिणाम पण चुकीचे होतात. टू ओव्हरराईड द सबकॉन्शियस विथ द कॉन्शियस म्हणजे तुमच्या जागृत मनाने तुमच्या ह्या निकृष्ट मनावर जर का ताबा ठेवायचा असेल, यू पुट ए लॉट ऑफ
efforts into it, but the subconscious is a million times more powerful. आणि तुमचं जे हे निद्रिस्त मन जे आहे किंवा संस्कारी मन जे आहे जे आपल्याला माहित नाही ते हजारो पटींनी तुमच्या जागृत मनापेक्षा पॉवरफुल आहे. Then how can we program our subconscious mind to work for us rather than against us? मग आपण कशा पद्धतीने हे प्रयत्न करायचे म्हणजे ह्या माणसाला सबकॉन्शियस माइंड जे आहे ते जे काम करतं त्याच्यापेक्षा कॉन्शियस माइंडनी काम करण्यासाठी त्यांनी काय करायचं यासाठी प्रयत्न करायचा. यासाठी खूप चिंतन आणि शिक्षण क्षेत्रात चालू आहे हल्ली. जे खरोखर शिक्षणाचे लोक आहेत त्यांच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की माणसाचे जे संस्कार असतात ते लहानपणी होत असतात. त्यामुळे लहानपणी मुलांना लहानपणी म्हणजे जन्मपूर्व संस्कारपासून किंवा गर्भधारणेच्या आधीपासून ती मुलं साधारणतः 7, 15 जास्तीत जास्त 21 वर्षापर्यंत होईपर्यंत संस्कार जास्त चांगले करायला पाहिजेत. आणि मग जे 21च्या पुढे झालेले आहेत आपले सगळे लोक त्यांनी काय करायचं तर त्यांनी मरेपर्यंत मनाचं म्हणजे गीतेचं शिक्षण घ्यायचं, विकर्म प्रयत्न करायचे आणि ध्यान साधना करायची. मोठेपणी काम अवघड आहे पण लहानपणी शक्य आहे म्हणून लहानपणीचे संस्कार मोठे आहेत. आपण भक्त लक्षणामध्ये भक्त लक्षणाचं वर्तन आणि भक्त लक्षणाच्या वर्तनाचे आपलं स्वतःचं वर्तन आणि त्याची कारण शास्त्रीय दृष्टीने याची आपण थोडी चर्चा करतो. आता ही जी आपण करतो किंवा निर्गुण निराकार साधना करतो कुठलीही भक्ती करतो त्याच्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे तर सुख अपेक्षित आहे. सुखानंतर समाधान ही गोष्ट येते आणि समाधानानंतर शांती किंवा आनंद हा गोष्ट आहे. आता जो आनंद आहे जे अत्युच्च सुख आहे असं म्हटलं हे जर का आपल्याला आपल्या प्रयत्नातून साध्य करत असेल तर आपल्याला आनंद जो आहे तो आनंद कसा असतो याच्याबद्दलची चर्चा करायची म्हटली तर त्यांनी 2 प्रकार दिलेले आहेत. एक आत्मनिष्ठ आनंद आहे आणि एक वस्तुनिष्ठ आनंद आहे. बाह्य जगातली म्हणजे बाहेरच्या जगातल्या वेगळ्या वेगळ्या वस्तू, वेगळ्या गोष्टी, व्यक्ती, प्रसंग, परिस्थिती ह्या जेव्हा आपल्याला आनंद देतात हे सगळ्या गोष्टी आपल्या बाहेरच्या जगातल्या आहेत. म्हणजे काय असतील वस्तू असतील, गोष्टी असतील, व्यक्ती असतील, प्रसंग असेल, परिस्थिती असेल ह्याच्यातून आपल्याला जो आनंद मिळतो ह्याला वस्तुनिष्ठ आनंद म्हणता येतो. तर बाहेरचं जग सोडून आपल्या अंतर्यामातून आपल्याला आतून जो आनंद मिळतो म्हणजे कुठल्याही बाह्य स्थितीचा मदत न घेता बाह्य वस्तूची, गोष्टीची, व्यक्तीची, प्रसंगाची मदत न घेता आपल्याला आतून जो आनंद मिळतो त्याला आत्मनिष्ठ आनंद म्हणतात. आणि आत्मनिष्ठ आनंद ही खरी जीवनाची आवश्यकता आहे. कशी आवश्यकता आहे त्याने एक छान उदाहरण दिलंय. जगाला विसरण्याचा मोह हा प्रत्येकाला रात्री 10, 10:30 वाजता काय तुमची झोपेची वेळ असेल त्यावेळेला प्रत्येकाला होतो. त्यावेळेला आपल्या सगळ्या जगाला थोडा वेळ तरी विसरण्याची इच्छा होते आणि मग आपण झोपतो. आणि एखाद्या रात्री जर आपल्याला झोप लागली नाही आपण सगळ्या लोकांना विसरू शकलो नाही, जगाला विसरू शकलो नाही तर आपण अस्वस्थ होतो आणि असं बराच वेळ डॉक्टरकडे जाऊन औषधं इंजेक्शन सुद्धा घेऊन येतो आणि मग जगाला विसरण्याचा प्रयत्न करतो. आता सगळ्यांची गोष्ट आहे ही काही फक्त योग्यांची किंवा त्यागी माणसांची किंवा संन्यासांची गोष्ट नाही. आपण जेव्हा म्हणतो मला मस्त शांत झोप लागली त्यावेळेला प्रत्यक्ष आपण स्वतःलाच काही काळ पूर्ण विसरलेला असतो. म्हणजे स्वतःला विसरण्यात जी शांत झोप लागते त्याच्यामध्ये स्वप्न नाही, काही नाही, शांत झोप लागलेली हा जो आनंद आहे हा आतला आनंद आहे. याला आत्मनिष्ठ आनंद म्हणतात. हा निरामय झोपेचा आत्मनिष्ठ आनंद हा झोपेत तर मिळतो आपल्याला पण हा जर जागृत अवस्थेत हवा असेल तर त्यासाठी उपाय जो आहे तो असा आहे की आपलं जे चित्त आहे ते एखाद्या ठिकाणी एकाग्र करून नंतर ते शून्यवत करायला हवं. म्हणजे झोपेची स्थिती झोप नसताना आणायला हवी. आणि अशासाठी श्रद्धा असलेली एखादी मूर्ती, एखादा फोटो, आपलं श्रद्धा असलेलं प्रतीक हे उपयुक्त असतं. आणि त्याच्यावर करायची जी साधना असते त्याला सगुण साकार साधना म्हणतात. झोपेत मिळणारा आत्मनिष्ठानंद ही आतली मागणी आहे, आवश्यकता आहे. आणि जागृत अवस्थेत जर आपल्याला ते प्राप्त करायचं असेल, मिळवायचं असेल तर श्रद्धास्थानी एकाग्र व्हायला हवं.
चित्त एकाग्रतेसाठी भक्ती आहे. आणि मग आपली मनस्थिती किंवा आपली मनोवृत्ती आपल्याला बघायला पाहिजे की कशी आहे. ती एकाग्रता एकदम होणार नाही, तर आपलं एकंदर जे आउटलुक आहे किंवा आपली जी भावना आहे ती कशी आहे हे बघायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं, या जगात मी कैदी आहे, या जगात मी पाहुणा आहे, या जगात मी घरचा आहे, माझं जीवन फार सुख नाही, बरंचसं दुःखी आहे, याच्यावर आपली तक्रार आहे का नाही तक्रार. आपली जगाकडे जी पाहण्याची वृत्ती आहे ती भावाची आहे, श्रद्धेची आहे की भोगाची आहे. हे जग मला माझ्या भोगासाठी आहे असं वाटतं की माझ्या साधनेसाठी आहे असं वाटतं. श्रद्धेची आहे, समर्पणची आहे का स्वकेतनिक भोगाची आहे. म्हणजे आनंद सगळ्यांना मिळावा असं वाटतं की फक्त स्वतःला मिळावं असं वाटतं. आणि ती जर का ती योग्य नसली तर मला माझ्या भूमिकेत बदल घडवून आणण्याची तीव्र इच्छा आहे का. आणि ते आपोआप होणार नाही, ती काही जादून होणार नाही. त्यासाठी प्रयत्न किंवा साधना मला करायची आहे का. परमेश्वराशी कायम भावयुक्त राहणं, नित्ययुक्त राहणं ही फार कठीण गोष्ट आहे, पण तरी शक्य आहे. पण मुळात प्रश्न आहे की आपण भक्त आहोत का अभक्त. म्हणजे आपण भक्त आहोत सगळेजणच म्हणतो, पण आता या भक्त लक्षणाच्या माध्यमातून जर का आपण प्रयत्न केला किंवा गीतेची जी काही चर्चा केलेली आहे, गीतेचं ज्ञान आहे त्याच्यातून तर आपण भक्त आहेत का अभक्त आहोत. कसं आहे, आपलं जे मन आहे ते दोन्ही भरलेलं आहे, भोगानी पण भरलेलं आहे आणि भावनांनी पण भरलेलं आहे. आणि ह्या दोघांपैकी कुठेतरी एकामध्ये मन सतत चिकटलेलं असतं. जर ते भोगामध्ये जास्त चिकटलेलं असेल तर आपल्या आत्मशक्तीच्या भोगात जात असते. आणि म्हणून तिथे ते कायम न ठेवता काही काळ तरी भावात गुंतून ठेवलं पाहिजे. सुख आणि दुःख या ज्या मूळ भावना आहेत त्या प्रत्येक आहेत. सुख आवडतं, दुःख आवडत नाही ही आपल्याला प्रत्येकाची भावना आहे. पण गीता काय सांगते, त्या दोन्ही गोष्टी ह्या अनिवार्य आहेत, त्या येणारच आहेत, म्हणून त्या समान आणा. ह्याचा अर्थ गीता भावना उडवून लावते असं नाही. तर गीताकारांना एकच भाव मान्य आहे, तो म्हणजे ईश्वरी भाव मान्य आहे. म्हणून आपला सगळा जो भाव आहे तो ईश्वराकडे नेण्यासाठी भक्तियोग आहे. आता मनातले जे वेगळे वेगळे भाव आहेत किंवा वेगळे वेगळे आपले गुणदोष आहेत ते आपण सगळे काढून टाकणार नाही, पण त्या सगळ्या भावांचं हळूहळू परिवर्तन ईश्वरी भाव आणि भावनामध्ये घ्यायला हवं. आणि अशा पद्धतीने आपल्या मनात बदल घडवणं यालाच उदात्तीकरण म्हणतात. आणि ही सज्ञान किंवा शास्त्रीय भक्तीची संकल्पना आहे. भक्ती ही भोंगळ नाहीये, भक्ती ही पूर्ण शास्त्रीय गोष्ट आहे. आणि भक्तीमध्ये स्वतःची प्रगती, स्वतःच्या गुणांची प्रगती करायची आहे. म्हणजे कसं आहे की त्रिगुण आहेत, तम रज सत्व हे सगळ्यामध्ये आपल्याला गुण आहेत. परंतु आपल्याला तमोगुण जे असतील तर ते रजोगुणाकडे. आपल्या त्रिगुणांची चर्चा मागच्या काही अध्यायामध्ये केलेली आहे, पहिल्या 6 अध्यायामध्ये एक कुठेतरी, आणि पुढे सुद्धा येईल या ध्यान मार्गामध्ये. तर तमाकडून रजाकडे, रजाकडून सत्वाकडे आणि सत्वाकडून अशा पद्धतीसाठी जे प्रयत्न करायचे त्याला भक्ती म्हणतात. आणि ह्यालाच अलीकडच्या भाषेमध्ये इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. वैयक्तिक ज्या भावना आहेत त्या प्रत्येकाला असणार आहेत, परंतु त्या भावना आपलं कल्याण करू शकणार नाहीत. म्हणून त्या भावना गीतेने त्याज्य मानल्या आहेत. त्या असतील परंतु त्या कमी करा. सामाजिक भावना काही अंशी स्वीकारल्या आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा आम्ही सगळ्यांचं जर का कल्याण व्हावं असं माझी भावना असेल, सामाजिक भावना असेल, तर त्या गीतेला काही टक्के मार्ग मान्य आहेत. म्हणजे ती प्रगतीचं खून घेतलेलं आहे. आणि ईश्वरी ज्या भावना आहेत त्या गीतेने स्वागतार्ह मानलेल्या आहेत. म्हणजे भावनांचं उदात्तीकरण करताना आपल्याला तम रज सत्व गुणात त्या पद्धतीने आपल्याला वैयक्तिक भावना, सामाजिक भावना आणि ईश्वरी भावना अशा पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे शास्त्रशुद्ध भक्ती कशी करायची, स्वतःचं उन्नयनीकरण कसं करायचं ह्याची दिशा सुद्धा भगवद्गीता देते. आता भोग तर असणार,
आणि आपल्याकडे एकदम गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यातून बाहेर पडणार नाही. पण भगवद्गीता म्हणते की भगवद्गीता हे संयमाचं शास्त्र आहे. ते म्हणतात भोग जे आहेत ते सीमित असले पाहिजेत, मर्यादित असले पाहिजेत. आणि मग उदाहरण दिलंय की श्रीखंड खायला हरकत नाही, पण त्याच्या मुळात जो भाव निर्माण होतो तो अमान्य आहे. म्हणजे कसं, श्रीखंड म्हणजे मला ते असं पाहिजे, याच ब्रँडचं पाहिजे, त्याच्यामध्ये मलई जास्त पाहिजे, त्याच्यामध्ये अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, तसं असेल तर मला आवडणार नाही. म्हणजे हे जे आहे ना, श्रीखंड खायला हरकत नाही, पण माझ्या आवडीप्रमाणे ते पाहिजे. आणि त्याच्यातून नसेल तर 10 म्हणजे 10 आवडणे त्याच्यातून गोष्टी निर्माण होतात. अशा प्रकारच्या भोगाची गोष्ट गीतेला मान्य नाही. आणि मग याची आपण बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे. त्यांचं काय एकमेकाला गुंतलेलं आहे. कारण मन जे आहे ते इंद्रियांच्या माध्यमातून सुख आहे ते अंतिमतः दुःख निर्माण करतं. म्हणून इंद्रिय आणि मनाचे संबंध आहेत ते कमी कमी करा किंवा तोडा आणि मग कुठलीही गोष्ट करायला हरकत नाही. मग ते अकर्म पस्थित होतं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे बंधन निर्माण की 2 शिष्य असतात, संन्यास आणि त्यांना गुरुने काहीतरी काम सांगितलेलं असतं आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. वाटेत एक नदी लागते, नदीला खूप पाणी असतं. शिष्य पोहत पोहत नदी पार करत असतात. मध्येच त्यांना एक दिसतं की एक अशीच मुलगी, सुंदर तरुण मुलगी चाललेली आहे आणि ती चालता चालता एकदम बुडते आणि ती ओरडते, मला वाचवा वाचवा म्हणून. आता ह्या शिष्याना, संन्यासी शिष्याना प्रश्न पडतो की सुंदर तरुण मुलगी आहे, काय करायचं. एक क्षण विचार करतात आणि एक त्यातला जो असतो तो जास्त विचार करत नाही, धावत म्हणजे तिकडे पोहोचत पोहत तिच्याजवळ बसतो, तिला वाचवतो, तिला डोक्यावर घेतो आणि डोक्यावर घेऊन पोहत पोहत तो नदी पार करतो. तिला पलीकडच्या गेल्यावर तो दुसरा पण पाठीमागणे येतो. ते तिथे तिला ठेवतात, तिचे नातेवाईक तिला भेटतात, ती त्यांच्याबरोबर निघून जाते आणि हे आपापल्या ठिकाणी जातात आणि आपल्या गावाला जातात. ते सगळे काही काम दिलेलं असेल ते काम करून परत येतात. 4-8 दिवस झाल्यानंतर तो जो दुसरा जो शिष्य असतो की ज्यांनी ह्या मुलीला डोक्यावर घेतलं असतं किंवा मदत केलं नसतं, त्याला असं कायम वाटत असतं की आपण हे करायला नाही पाहिजे, आपण तिला अशा पद्धतीने तरुण मुलीला स्पर्श नाही करायला पाहिजे असं त्याला वाटत असतं. काय दुसरा जो असतो तो आपल्या कामात सुरू झालेला असतो, ह्याचंही काम चालू असतं, त्याचंही काम चालू असतं, पण त्याला राहवत नाही त्या दुसऱ्या शिष्याला. आणि मग तो गुरुंकडे सांगतो, गुरुंकडे तो आक्षेप घेतो की असंच झालं आणि तिला अगदी स्वतःच्या हाताने डोक्यावर उचलून पलीकडे नेली आणि नंतर व्यवस्थित ठेवून हे 4 शब्द बोलून प्रेमाने अशा पद्धतीने हे केलं, ते बरोबर आहे का. तर त्याच्यावर गुरु सांगतात की आता तिच्या रस्त्या बाईकवरची जी स्त्री आहे किंवा मुलगी आहे तिच्या डोक्यावर आहे का, नाहीये. किती दिवस झाले डोक्या उचलून, तो म्हणलं बरेच 8-10 दिवस झाले. तो म्हणलं त्या क्षणाला त्याने तिच्या डोक्यातून त्याला खाली ठेवली तेव्हा त्याच्या डोक्यातून ती उतरली, पण तू घेतली नाही डोक्यातून, पण तुझ्या डोक्यातून ती आधी गेली, अजून गेलेलं नाहीये. म्हणजे इंद्रिय आणि मन याचा संबंध तोडा. म्हणजे जे करत असाल ते मनाने करा, एकाग्रतेने करा, परंतु त्याच्यातून कुठलाही भोग निर्माण होईल याबद्दल आता ती गोष्ट आहे. आणि म्हणून भगवंत सांगतात की मन आणि इंद्रियांचा संबंध तू तोड. इतकं नाही तर मनाचे सर्व भाग तू परमेश्वराशी जोड. ही परमेश्वराशी जोडण्याची जी भक्ती आहे, जो प्रयत्न आहे, जी साधना आहे, त्याला भक्ती म्हणतात. आणखीन एक छान उदाहरण आहे, गीतेचं उदाहरण, परंतु व्यवहारातलं. कुठलीही व्यक्ती असते ती अशा पद्धतीने साधनेत जाते, साधना कार्य सुरू करतं, खूप साधना करते आणि मग शेवटी स्वतःला पूर्ण ज्ञान झालं, स्वतःचं कार्य पूर्ण झालं की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आणि मग स्वतःचं काम झालेलं आहे, स्वतःची उन्नती झालेली आहे, आता हे स्वतःचं ज्ञान इतराला वाटायला पाहिजे. म्हणून अधिक कार्य वाढीसाठी ही व्यक्ती संस्था स्थापन करते. आता या व्यक्तीच्या आधाराने चालणारी ही संस्था असते ती सुरुवातीला व्यक्तिनिष्ठ असते. त्या व्यक्तीच्या प्रमाणे जी सांगेल त्या पद्धतीने त्यांच्या आदर्शांनी सुरू असतं. हळूहळू संस्था मोठी होते, त्याचा विकास होतो आणि जसजशी संस्था ती मोठी होईल तशी तशी ती संस्था व्यक्तिनिष्ठ न राहता तत्वनिष्ठ राहिली पाहिजे. कारण कुठली तरी उच्च तत्व असतात, त्या तत्वाच्या आधाराने ते कार्य सुरू झालेलं असतं, त्या व्यक्तीने ते सुरू केलेलं असतं. म्हणून तत्वनिष्ठा उत्पन्न झाली पाहिजे.
तशी जर झाली नाही तर स्फूर्ती देणारी व्यक्ती कधी निघून गेली या जगातून तर त्या संस्थेचा आधार पडतो. आता व्यक्तिनिष्ठेतून एकदम तत्वनिष्ठा होणं अवघड आहे आणि म्हणून ते म्हणतात की तत्वनिष्ठा नाही झाली तरी चालेल, पण त्या व्यक्तीने ज्या तत्वासाठी ती संघटना बांधली आणि ही संघटना जी आहे ती ते तत्वाचं काम करते, त्या संघटनेवरतीच निष्ठा पाहिजे, तीच निष्ठा उत्पन्न झाली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदी व्यक्तिनिष्ठा म्हणजे व्यक्ती शरणता, त्यातील अनेक व्यक्ती समूह शरणता म्हणजे संघटना शरणता आणि शेवटी तत्वनिष्ठा म्हणजे सिद्धांत शरणता. अशा रीतीने प्रगती होणं आवश्यक आहे. म्हणजे पहिल्यांदी व्यक्तीबद्दल प्रीती किंवा भक्ती म्हणजे सगुण साधना, नंतर संघाबद्दल प्रीती किंवा भक्ती म्हणजे समूह साधना, किंवा तत्व असतील त्याच्यावर निष्ठा आणि भक्ती, याला तत्व साधना म्हणजे ही निर्गुण साधना. बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, धर्मम शरणम गच्छामी, ही प्रगतीची दिशा असेल. आणि म्हणून स्फूर्तीचा जरी झरा किंवा स्फूर्तीचा उगम जरी सगुणातून निर्माण झाला तरी तो निर्गुणाच्या सागरात जाऊन मिळाला पाहिजे. निर्गुणाच्या अभावी सगुण सदोष होतं आणि निर्गुणाची मर्यादा सगुणाला समतोल ठेवतं. मागच्या भागामध्ये आपण शंकराच्या जटातून निर्माण झालेले गंगेचं उदाहरण आणि मग गंगा जरी सगुणातून निर्माण झाली असेल तरी ती पसरते सगळ्या देशात आणि मग अनेक लोकांना ती जीवन देते आणि मग समुद्रात समर्पित होते, हे बघितलं होतं. आणि हे पण बघितलं होतं की लक्ष्मणाची रामावर सगुण भक्ती होती, पण भरताची तेवढीच तीव्र असली निर्गुण भक्ती होती, पण त्या निर्गुण भक्तीमध्ये किंवा सगुण भक्ती खचून भरलेली होती. आता हे सगळं बोलायला ठीक आहे, परंतु प्रत्यक्ष हे करणं खूप अवघड आहे, म्हणून त्याला साधना म्हणतात. मग मुलाला शिक्षण द्यायला ते कसं द्यायचं? त्यासाठी मनावर अंकुश हवा किंवा मनावर संयम हवा. पण हा अंकुश प्रत्येक वेळेस चालेल असं होणार नाही, प्रत्येक वेळा चालणार नाही. आणि प्रत्येक वेळा चाललं तर ते मन जे आहे ते एक प्रकारे बंद करेल. पण दुसऱ्याच वेळेला दुसऱ्या बाजूनी प्रत्येक वेळेच्या मनाला बेलगाम सोडलं तरी चालणार नाही. मनाला असं वाटतं का म्हणे की हा माणूस माझ्या तालावर नाचतोय आणि मनाला असंही वाटू नये की ह्या जीवनात मला काहीच किंमत नाही. म्हणून मनाच्या ज्या नैसर्गिक आवडीनिवडी आहेत त्या दडपून टाकायच्या नाहीत, परंतु त्या न दडपता त्याच्यावर संयम आणायचा असंच वाटतं. आणि म्हणून छान प्रकारचं दिलेलं आहे. आणि हे सुद्धा आपल्या काय म्हणतात त्या परंपरेमध्ये किंवा लाईफस्टाईल जी आपल्याकडे परंपरेने आलेली आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सकाळची उठल्यानंतर प्रार्थना करायची. ती प्रार्थना करत असताना थोडासा सुपेरिटी कॉम्प्लेक्स असता तर हरकत नाही. सुपेरिटी कॉम्प्लेक्सचा अर्थ अहंकार नाही, परंतु एक विश्वास यायला पाहिजे. मग ती सकाळी प्रार्थना समजा झाली, कुठल्या प्रार्थना असतील ते आपण बघूया, काही उदाहरणं दिलेली आहेत. विश्वासाने एक चांगल्या भावनेने काम करा आणि मग काम करून झाल्यानंतर संध्याकाळी थोडीशी शरणागती की मी आज केलं काम खूप चांगलं केलं, परंतु माहित नाही कसं झालं, काही चुकायला असतील, आणि म्हणून शरणागतीची प्रार्थना करा. अपराध आपल्यात घडून असतात, पण ते कबूल करा, निदान स्वतःच्या मनाशी ते कबूल करा. योग्य टाकायला हवी असं काय त्या प्रार्थना आपल्यामध्ये आहेत. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले गोविंदम, प्रभाते करदर्शनम, समुद्रवसने देवी. कृतज्ञतेची प्रार्थना आहे. नंतर आपण ह्या एका विश्वाचे भाग आहोत. ते विश्व कसं आहे? सच्चिदानंद रूपाय नमोस्तु परमात्मने, ज्योतिर मांगल्य मूर्तये, रत्नाकरा जलशिरत्नाढ्याम वंदे भारतमातम, महेंद्रो मलयासयो देवतात्मा हिमालया, धैर्यो रैवत गोविंद्यो अवलिस्तथा. भारतवर्ष आहे
त्या भारतवर्षामध्ये खूप थोरपणा आहे. गंगा सरस्वती सिंधू ब्रह्मपुत्रश्च गंडकी कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी. तेवढं आपल्याला निसर्गाचं वैभव लावलेलं आहे. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका वैशाली द्वारिका धेया पुरी तक्षशिला गया. तेवढा मोठा थोर इतिहास लागलेला आहे. अशा पद्धतीने आपण एक वेगळ्या आत्मविश्वासाने काम केलं किंवा हे ईशावास्याचं उपनिषद आहे. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे सगळं पूर्ण आहे आणि ह्या पूर्णाचाच मी एक भाग आहे. अशा पद्धतीने एक अत्यंत चांगल्या पद्धतीने जर का आपण प्रयत्न केला तर सुरुवात केली त्याची तर आणि मग शेवटी जाती झोपताना सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. सगळे धर्म सोडूनी एका शरण ये मज जाळीन सर्व मी पापे तुझी शोक करू नको. गीतेचा हा शेवटच्या अध्यायाचा 66वा श्लोक आहे. म्हणजे सुरुवात सकाळीला एक चांगल्या मनस्थितीत उत्कृष्ट संकल्प करून दिवस सुरू करायचा. दिवसभर काम करायचं. काम करताना काही चुका होतील, काही गोष्टी बरोबर होतील. रात्री संध्याकाळी त्या चुका व्हायच्या आणि चुका जर कुठल्याही प्रकारचा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स किंवा गिल्ट न ठेवता आपण म्हणायचं ठीक आहे जास्तीत जास्त प्रामाणिक प्रयत्न केला, हे सगळं मला जमलं तेवढं, ह्या ज्या चुका झाल्या पूजा होणार नाहीत त्या. अशा पद्धतीने जर का आपण दिवस केलं आणि अशा पद्धतीने दिवस घालवले तर हे सगळं करता येईल. म्हणजे प्रयत्नाची दिशा आणि प्रयत्नासाठी नेमकं काय करायचं हेही आपल्याला सांगितलं. भक्तीसाठी मन तयार करायला आणि भक्तीचं वातावरण तयार करायला बऱ्याच वेळा कृती आहे, कर्मकांड आहे. म्हणजे आपण पूजा करताना सगळी तयारी करतो. म्हणजे जे करत असतील त्यांच्या बाबतीत, करत नसतील त्यांच्या बाबतीत तो प्रश्न आहे. म्हणजे त्या ठिकाणी गंध असेल, फुलं असेल, उदबत्ती असेल, धूप दीप नैवेद्य सगळं असेल ते आपण करतो आणि ती भक्ती आहे असं समजून चालतो. पण हे विधी केल्यानंतर भगवंतात मिसळून जायचं असतं ते आपण करत नाही आणि म्हणून अनेक वर्ष आपली पूजा असफल जाते, आपली भक्ती असफल जाते. मी जर का गोपाळ कृष्णाचा भक्त असेल तर मग गोपाळ कृष्णाच्या गुणांचं ज्ञान असायला हवं. ते त्यांच्या चरित्रात दिलेले आहेत, त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि ते गुण माझ्या वर्तनात आणण्याचा प्रयत्न मी कसोशीने केला पाहिजे. आणि म्हणून सगुण पूजा म्हणजे काय आहे तर मूर्तीपूजा नाही तर गुणांची पूजा आहे. फक्त साकार पूजा नाही तर साकाराबरोबर त्या सगुण आणि साकाराची पूजा आहे. आणि अशा पद्धतीने भक्तीची अंतिम अवस्था म्हणजे भक्त गुणवर्तनाने संपूर्ण भगवंतमय होणं. मागच्या भागामध्ये आपण त्या एका हनुमान भक्ताची एक गोष्ट बघितली, रामलीला प्रसंगी जी झाली होती ती. म्हणजे खरी गोष्ट, खरी जर का भक्ती असेल तर त्या भक्तीच्या त्या देवतेचे गुण त्या माणसामध्ये हळूहळू उतरायला लागतात. असा तो भाग होता. आणि मग ही भक्ती कशी निर्माण होईल? व्यवहारात जगताना ती समता दृष्टीने होईल, स्वार्थ दृष्टीने नाही होणार. दुसऱ्या कोणासाठी तरी जगा, स्वार्थाच्या पल्ल्याड जा, तशी वृत्ती विकसित करा. कोणासाठी जगा, कोणत्या तरी योग्य कार्यासाठी, कारणासाठी जगा, योग्य सिद्धांत किंवा योग्य ध्येयासाठी जगा. आणि मग बुद्धम संघम आणि धर्मम या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघितल्या ह्या करायला पाहिजेत असं भगवद्गीता आपल्या सगळ्यांना सांगते. आणि मग याची सुरुवात करायची असेल तर ही भगवद्गीता आयुष्यात जगायची असेल तर स्वामीजींनी जे पूर्ण भगवद्गीता त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत जगले ते असं म्हणतात की सुरुवात 6.25% करा, 6.25% दिवसातला 1 तास तरी समतेचं वर्तन करा, संकल्प पालन करा, आलेख अहवाल भरा, त्याच्यात सातत्य ठेवा आणि मग हळूहळू याच्यामध्ये वाढ करा. अशा पद्धतीने वाढत वाढत जेव्हा वानप्रस्थावस्था येईल त्यावेळेला फक्त प्रभूसाठी जगा. अभ्यास म्हणजे फक्त चित्त एकाग्रता नाही, अभ्यास म्हणजे वृत्ती बदल.
बुद्धी बदल, हेतू बदल. मी करता आहे ही वृत्ती बदलून भगवान करता ही वृत्ती हळूहळू निर्माण करायला पाहिजे. कर्तृत्व माझं नाही, कर्तृत्व परिस्थितीचं नाही, कर्तृत्व प्रारब्धाचंही नाही, तर सगळं कर्तृत्व प्रभूच आहे. अशा पद्धतीने आपलं वर्तन बदलावं यासाठी जे जे उपाय असतील ते करायला पाहिजे. चिंता आहे, चित्त आलं की चिंता आलीच. मग चिंतेची दिशा बदला. कारण चिंतेच्या अवस्थेमध्ये आपण ताणात असतो आणि त्यामुळे आत्मशक्ती आपण वाढतो. मग खऱ्या पद्धतीने स्वतःची चिंता करा. असं म्हणतात, वरवर नका करू. कशी चिंता करायची किंवा कसं चिंतन करायचं, तर मी काय केलं, मी कशासाठी जगलो, मेल्यावर माझी स्थिती काय होईल, ह्या सगळ्याची चिंता प्रथम करा. आणि नंतर मग हा काय करतो, तो काय करतो, हे पॉलिटिक्स काय, ते पॉलिटिक्स आहे, तिकडे अमेरिकेत आहे, हे सगळ्या चिंता नंतर. विचाराकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी आपल्याला. हवं, हव्या, त्याच्यापासून जीवनाची सुरुवात झाली. हळूहळू साधना सुरू झाली. चांगलं जीवन हवं, इथपर्यंत प्रगती झाली. पण नंतर मला देवाकडून सुद्धा काही नको, ही जर का भूमिका आली तर ती भक्तीची उच्च भूमिका असते. आपण आपल्यातच गुंतलेला असतो आणि नको त्या गोष्टी आपल्याला गोड वाटत असतात. बऱ्याच वेळाला हे एक हा सिद्धांत किंवा हा एक गोष्ट दिलेली, दृष्टांत दिलेला असतो की कुत्रा जो असतो, तो कुत्रा, त्याला एक फटकत असतो, तो इकडे तिकडे, त्याला एक हाडूक मिळतं आणि ते हाडूक तो तोंडात धरतो आणि करत बघतो. आता जसं रे हाडूक तो तोंडात सगळत राहतो, तर ते गोड लागायला लागतं. त्या हाडकात काहीच गोडी नसते, पण तो चढायला लागल्यानंतर त्या हाडकामुळे रक्त येतं आणि ते रक्त तो पीत असतो रस म्हणून. तर अशा पद्धतीने भोगाने आपल्याला खाऊन टाकलं आहे. कुठल्याही स्वार्थाच्या भूमिकेमध्ये ज्या भावना येतात, उदाहरणार्थ राग, तर स्वतःवर रागवल्याशिवाय आपण इतरांवर रागवू शकत नाही. म्हणजे आपण इतरांवर रागवतो, त्या माणसाला ते काय वाटेल माहित नाही, परंतु आपलं ब्लड प्रेशर वाढतं, आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं. सगळ्या ज्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आहेत त्या सगळ्या या असल्या इमोशन्स निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक इमोशननी आपल्या शरीरामध्ये बदल होतात आणि ह्याच्याबद्दलचं अधिक वर्णन जे आहे ते लर्न टू माइंड युअर माइंड या पुस्तकात किंवा याचा मराठी अनुवादात मिळेल आणि अन्य अनेक ठिकाणी हे मिळेल. तर शेवटी आपण भक्तीचा विचार करतो, पण भक्तीच्या मार्गाने जायचं असेल तर ज्ञान पाहिजे आणि ह्या ज्ञानाचाही विचार करतोय आपण या सगळ्या अध्यायामध्ये किंवा पूर्वीच्या सगळ्या अध्यायामध्ये. आणि म्हणून भक्ती आणि ज्ञान ह्या निराळ्या गोष्टी नाहीच आहेत. खरं ज्ञान असलं की भक्ती असते आणि खरी भक्ती असली तर ज्ञानाची असू शकत नाही. सुप्त ज्ञान म्हणजे भक्ती आणि सुप्त भक्ती म्हणजे ज्ञान. ज्याची भक्तीच करायचं त्याचं ज्ञान हवं आणि ज्याच्याकडून ज्याचं ज्ञान आपण घेणार आहोत त्याच्यावर विश्वास हवा, म्हणजे त्याच्यावर भक्ती हवी. म्हणजे ज्ञान घेण्यासाठी ज्ञानी माणसावर भक्ती हवी आणि ज्ञानी माणसातून आपण प्रयत्न करण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी खूप समर्पण हवं. आणि अशा पद्धतीने ही सगळे मार्ग म्हणजे काय दिशा आहे, मार्गाची दिशा आहे, ह्या मार्गावर चालायचंय. अत्युच्च स्थिती अवघड आहे, स्वामीजींनी सुरुवातीच्या श्लोकामध्ये आपण बघितलं. परंतु एक उदाहरण दिलं या संबंधात, स्वामीजींनी दिलं जीवनगीतेमधलं उदाहरण आहे की अंबरीश राजा होता. तो विष्णूचा एकदम प्रखर असा भक्त होता. विष्णू भक्ती खूप जोरात करायचा तो आणि एकादशीचा कडक व्रत करायचा तो. आणि एकादशी म्हणजे काही खायचं नाही, उपवास पूर्ण करायचा आणि मग द्वादशीला सकाळी तो उपवास सोडायचा. त्यातल्या त्यात एक जी एकादशी असते ती विशेष एकादशी आहे. त्या एकादशीला दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी उपास सोडायला लागतो. आणि मग अशा पद्धतीने अनेक वर्ष उपास करत होता. एक दिवशी काय झालं, दुर्वास ऋषी
फिरत फिरत तिकडे आले अनेक लोकांसह, त्यांच्याबरोबर अनेक त्यांचे शिष्य होते आणि म्हणाले की सकाळीच आले आणि म्हणाले की मला पारणं सोडायचंय. साधना द्वादशी म्हणून जो प्रकार आहे, त्यांनी साधना दिवशी सोडताना सूर्योदयापूर्वी सोडायचे असते. ते म्हणाले सकाळी उठल्या उठल्या ते आले आणि म्हणाले मी स्नान करून येतो. तर ते म्हणजे राजाने सांगितलं ठीक आहे, काल साधना एकादशी होती आणि आज साधना द्वादशी आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना की सूर्योदयापूर्वी मला उपवास व्हायला पाहिजे, कारण ती आवश्यकता आहे ह्या साधनेची किंवा ह्या उपासनेची. गुरु म्हणले ठीक आहे, गेले. आता सूर्योदय व्हायची वेळ आली. आता अमरीश राजा चक्रवून गेला. एकीकडे दुर्वासासारखा मान्यवर ऋषी की जे श्रीकृष्णाला किंवा सगळ्या लोकांनाच अत्यंत पूजनीय आहेत, कारण त्यांचं तपच तेवढं आहे ते, आणि ते सगळं जे करतात किंवा त्यांचा राग सुद्धा लोकांच्या भल्यासाठीच असतो. तर त्यांना प्रश्न पडला की आता सूर्योदय होत आला, मग काय करायचं. म्हणून त्यांनी काय केलं, फक्त तीर्थ घेतलं एक पळीवर आणि उपास सोडला. मग आले नंतर थोड्या वेळाने. त्यांनी विचारलं राजा जेवला नाही ना, आम्हाला पण उपास सोडायचा आहे. तर राजाने सांगितलं मी जेवलो नाही मी, परंतु ही जी अट आहे ती पाळण्यासाठी मी एक पळीभर तीर्थ फक्त घेतलं. आणि मग लगेच ते रागावले दुर्वास आणि म्हणाले तू जेवलास म्हणजे तू जवळजवळ जेवलास असंच अर्थ आहे. तीर्थ म्हणजे अर्ध जेवण असतं. तू जेवलास आणि माझा अपमान केलास. आता तू ज्या विष्णूची भक्ती करतोय त्याची तुला प्राप्ती कधी होणार नाही, तुला त्याच्यासाठी 10 जन्म घ्यायला लागतील. ही शापवाणी दुर्वासाने उच्चारली आणि एका क्षणात सुदर्शन चक्र आलं आणि ते दुर्वास ऋषींच्या आणि त्यांच्या सगळ्या त्या समूहाच्या पाठीमागे लागलं. ते पळत 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 उठले आणि चक्र त्यांच्या पाठीमागे लागलं. राजा बघत बसला. खूप दूर गेले. पळत 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 ते शंकराकडे आले. म्हणले शंकरा वाचव, कारण विष्णूचा व्यक्त आहे म्हणून शंकराकडे गेले. शंकर म्हणाले की आम्ही जरी दोन वेगळे वेगळे पार्टीमधले लोक असलो किंवा वेगळे वेगळे देव असलो तरी आमच्यामध्ये काही भांडण नाहीये. तर त्याचं जे भांडण आहे तो सोडवेल, तू जा विष्णूकडेच जा. मग वळत ते विष्णूकडे गेले आणि मग विष्णूने सांगितलं की असं झालं. तर विष्णूने सांगितलं आता माझ्याही हातात काय नाही, कारण तू माझा अत्यंत निष्ठावान भक्त आहे. तू त्याच्याकडेच अंबरीश राजाकडेच जा आणि त्याला शरण हो किंवा त्याला सांग हे थांबवतं, हे थांबेल नाही थांबणार ते, कारण नियमाप्रमाणे गोष्ट होणारच. आणि अशा पद्धतीने ते परत अंबरीश राजाकडे आले आणि अंबरीश राजा सांगितलं की हो माझी चूक झाली, हे सुदर्शन चक्र तू थांबव. आणि अंबरीश राजाने सांगितलं की आपल्याला कुठल्याही पद्धतीने चूक कबूल करण्याची काहीही गरज नाही, आपलं काहीही चुकलेलं नाहीये, तुम्ही बघा. आणि बाकी बघितलं ते चक्र गायब झालेलं होतं. थोडक्यात जेव्हा निष्ठा असते तेव्हा सगळ्या गोष्टी उत्तम होत असतात, कुठलीही चांगली गोष्ट फुकट जात नाही. आता या भक्तीच्या ज्या अटी आहेत त्याच्यातल्या 2 अटी त्यांनी सांगितलेली आहेत. म्हणजे आपण आतापर्यंत जे बघितलं ते जरा थोडं वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे की एक अंतर अट आहे आणि एक बाह्य अट आहे. दोन्हीचं वर्णन समताच आहे. बाह्य समता आणि अंतर समता. बाह्य समता आहे ती इतरांची सुद्धा आपल्या योग्य पद्धतीने वर्तन करून करावं लागते आणि अंतर समता म्हणजे ध्यानाने करता येते. ती ध्यानासाठी म्हणजे ध्यान केल्यानंतर आपण आपल्या शरीराशी संवाद म्हणून एक ध्यानसाधना आहे की आपण आपल्या शरीराच्या एक एक पेशीशी संवाद करून आपली आतली जी शांती आहे ती वाढवायची आणि बाह्य शांती जी आहे ती आपण सत्कृत्याने वाढवायची. तर अशा पद्धतीने अंतर समता आणि बाह्य समता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होईल तेव्हा भक्ती होते. प्रत्येक गोष्टीला जगात कारण लागतं, पण भक्तीला मात्र कुठलंही बाह्य कारण लागत नाही. भक्ती जी असते ती भक्तीच्या साधासाठी किंवा कारणासाठी केली पाहिजे आणि भक्तीमध्ये अंतर्बाह्य समता असेल हवी, आपल्या वर्तनात हवी. अंतर्बाह्य समा असेल तर तुम्ही पुढे व्हाल. हा 12व्या अध्यायाचा सारांश आहे. बाह्य जगामध्ये तुम्ही अपपरभाव बाळगू नका. नीच हा नीच, हा महान, हा छोटा, हा मोठा, याची स्तुती या निंदा हे असं काहीही चालत नाही. म्हणजे ते समतेत वर्णन होतं. समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयोः हे 12व्या अध्यायाचा 18व्या श्लोक जो आहे
त्याच्यात भक्तीचं दर्शन म्हणजे भक्तीचं लक्षण दिलेलं आहे. आणि त्याचा अर्थ काय आहे की माझा शत्रू आणि मित्र मला समान आहेत. मान आणि अपमान दोन्ही मला सारखेच वाढले पाहिजेत. शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान हा मनातला जो फरक आहे तो गेला पाहिजे. द्वैत भावना गेली पाहिजे. शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान यांनी विचलित न होणं ही जी आहे ती भौतिक आणि सामाजिक साम्याची प्राथमिक अवस्था आहे. माती आणि सोनं यांना एक समजणं ही आर्थिक साम्याची अवस्था आहे. म्हणजे ही प्राथमिक अवस्था. भौतिक आणि सामाजिक साम्य जर का आपल्या वर्तनात आलं तर ती प्राथमिक अवस्था आहे. माती आणि सोनं म्हणजे आर्थिक साम्याची जर का अवस्था आपण प्राप्त करू शकलो तर मध्यम अवस्था आहे ती. आणि पापी आणि पुण्यवान यात फरक न मांडणं म्हणजे दोघांमध्ये सुद्धा एकच आत्मतत्व दिसणं ही उच्च साम्यावस्था आहे. आणि ही भक्तीच्या साधनेची दिशा आहे. समारोपाकडे येताना आपण आता बघू की गीतेमध्ये एक अप्रतिम विचार श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितला आहे. आणि तो विचार असा आहे स्वामीच्या शब्दात की तू सहन करायला शिक. आणि हा आपल्या सगळ्यांना सांगितलेला आहे. सहन करायला शिक. आयुष्यात तुला देह मिळालाय त्या देहासकट काही दुःख भोगायला शिक. दुःखाबद्दल अडचणींबद्दल तक्रार नको. आयुष्याचं सोनं करायचं असेल आणि कर्माचं फळ सहन करावं लागेल. ध्यानातील अडचणीवर सहनशीलतेने मात करता येईल आणि त्यांनी आत्मकल्याण घडेल. म्हणून सहनशीलता आणि क्षमाशीलता ह्या दोन गोष्टी ज्या आपल्याला अवघड आहेत स्वतःमध्ये आणण्यासाठी त्या करणं आवश्यक आहे असं गीता सांगते या 12व्या अध्यायाचा समारोप करताना. आता हे सगळं भगवंत सांगतायत आपल्याला. गीता सांगताना आणि अर्जुनाचे न संपणारे प्रश्न सोडवताना घशाची खरवड करून घेणाऱ्या श्रीकृष्णाच्या आयुष्याची परवड जी होती ती सगळ्या मानव जातीसाठी होती. कधीतरी आपण श्रीकृष्णाच्या चित्राचा एक धावता आढावा घेऊया. श्रीकृष्णाने अखंड आयुष्यभर प्रयत्न केलं पण प्रत्येक वेळेला त्या प्रयत्नातून त्याच्या इच्छेप्रमाणे घडलेलं नाही. इतकंच काय शेवटी यादवांची सुद्धा त्या शेवटच्या भागामध्ये त्यांना हत्या करायला लागलेली आहे. ते कृष्णाच्या वंशाने सुद्धा. कृष्णाने गीतेमध्ये सांगितलंय की मी जे कर्म करतो तो लोकशिक्षणापुरतं करतो. मी जर कष्ट केले नाही तर लोक कष्ट करतील. मी निर्लेपपणाने नाही वागलो तर लोक कसं वागतील. आणि संसारात राहून सुद्धा निर्मळपणे कसं वागायचं याचा आदर्श मी दाखवणार नाही तर कोण दाखवेल. श्रीकृष्णाने योग्याचं जीवन जगून दाखवलेलं आहे. उत्कृष्ट गृहस्थाश्रम कसा जगून दाखवलं. गुरु कसा असेल ते दाखवलेलं आहे. युद्ध कसं करायचं. युद्ध झाल्यानंतर कशा पद्धतीने माफी करायची किंवा दया करायची हे सगळं त्यांनी दाखवलेलं आहे. अनेक आदर्श त्यांनी जगून दाखवले. त्यांनी महान बांधले ते राज्यासाठी. राज्य जिंकली ती स्वतःसाठी नाही इतरांना ती देऊन टाकली. व्यवहार आणि अध्यात्माचं समन्वय साधणारं गीत तत्वज्ञान पूर्ण जगणारा असा तो भगवान श्रीकृष्ण होता. कृष्णम वंदे जगद्गुरु. स्वामीजींनी या सगळ्याचं सार काढून देवाचं जे वर्णन केलेलं आहे असं आहे. गॉड इज नॉट जस्ट बिकॉज ही इज नॉट अनजस्ट. गॉड इज नॉट काइंड एज ही इज नॉट क्रुएल. ही डज नॉट ब्लेस सिन्स ही डज नॉट कर्स. ही द फर्स्ट कॉज इन सेन्स and effect is produced when he is abandoned. God dwells in an idol as also in a hammer that breaks it. He doesn't live in the blind craving or in hate for it. म्हणजे पूर्ण अलिप्तवी वृत्ती जी भगवंतांनी सांगितलेली आहे, देवानी सांगितलेली आहे ती प्रत्यक्ष देवाच्या वर्णात कशी आहे हे स्वामीजींनी वर्णन केलेलं आहे. आणि मग आपण देवाची कृपा मागतो. स्वामीजींनी देवाची प्रार्थना केलेली आहे ती अशी आहे. देवा मला क्षमा करू नकोस. माझ्या प्रत्येक अपराधाची शिक्षा कर. का शिक्षा कर. कारण अयोग्य अशा क्षमेने सर्व श्रेष्ठ ईश्वराचाही नाश होईल. ईश्वराचे नियम आहेत. ईश्वरानेच तयार केलेले नियम आहेत आणि ते सगळ्यांना बंधनकारक आहेत. आणि म्हणून माझ्या हातून जेव्हा जेव्हा काही चूक होईल तेव्हा मला क्षमा करू नकोस. मला प्रत्येक अपराधाची शिक्षा कर ही स्वामीजींची प्रार्थना आहे. परमेश्वर विश्वकर्ता आहे म्हणून तो नियमांचं पालन करतो. त्याच्या नियमाने विश्व चालतं. पण परमेश्वराच्या नियमाने विश्व चालतं
म्हणून विश्व नियम करता मात्र परमेश्वर नाही, कारण तो विश्वाच्या बाहेर आहे. परमेश्वर आपल्याला नियमाने वागा असं सांगत नाही, पण आपण जसे वागू त्या आपल्या कृतीप्रमाणे आपले जे कार्य कारण भाव आहेत ते परिणाम ठरवतात. हे सगळं जे विश्व आहे आणि त्यातले जे असंख्य घटक आहेत ते सगळे नियमाने चालतात. माणूस हा देखील विश्वाचाच भाग आहे. म्हणून विश्व नियम मानवी आयुष्याला सुद्धा लागू आहेत. व विश्व नियमांचा अभ्यास करून त्याचा जीवनात उपयोग मनुष्याने कसा करावा हे कसं आवश्यक आहे हे स्वामीजींनी सांगितलं. विश्व जे आहे ते ऊर्जेचं बनलं आहे. त्या ऊर्जेची अनेक रूप विश्वास आहेत. गती हे ऊर्जेचं स्थायी अंग आहे आणि विश्वाचं गती हे स्थायी अंग आहे. गती, उष्णता, ऊर्जा या मूलभूत गोष्टी आहेत आणि त्याच्या जोडीला जीवनशक्ती, प्राणशक्ती, मनशक्ती, विश्वमन शक्ती असे शक्तीचे अनेक प्रकार आहेत. एनर्जीचे अनेक प्रकार आहेत. यातला काही शक्ती प्रकारांचा अभ्यास सध्याच्या प्रचलित विज्ञान शाखेत येतो. पण गंमत अशी आहे की अजून सुद्धा ऊर्जा किंवा एनर्जी याची व्याख्या नाही. मन, चेतना इत्यादीचा अभ्यास अजून तर विज्ञान क्षेत्र सामावलेला सुद्धा नाही. गती नियम, उष्णता गती नियम, समगती स्पंदन, परस्पर विरोध नियम हे सगळे नियम आहेत ते विश्व नियम आहेत. अशा नियमांचा माणसाच्या जीवनाशी संबंध जोडून माणसाला विश्व नियमांच्या शिस्तीत वागण्याचं शिक्षण त्यांनी निर्माण केलं. ते स्वतः तसे वागले, इतरांना वागून दाखवलं, वर्तन आदर्श निर्माण केला. 1963 साली स्वामीजींची विनोबाजींची भेट झाली आणि त्यावेळी विनोबाजींनी कलकत्त्यामध्ये भेट झाली ती आणि विनोबाजींनी म्हणजे 2 दिवसची भेट झाली. नंतर पदयात्रेमध्ये काही काळ ते सामील होते असं पुस्तकात लिहिलेलं आहे. तर त्याच्यात विनोबाजींना संदेश विनोबाजींना संदेश दिला स्वामीजींना, तो असा होता की छापलेला आहे. श्री विज्ञानंद, आपल्या भेटीने मला आनंद झाला. आध्यात्मिक विचार विज्ञानाच्या परिभाषेत मांडण्याची आपली हातोटी चांगली आहे. लोकांना तो रुचिकर आणि लाभदायी होईल अशी मी आशा करतो. हे प्रत्यक्ष त्यांच्या हातातलं पत्र आहे. आता हे जे सगळं ध्येय आहे, जीवन ध्येय जे गीता आपल्या समोर ठेवतात ते अत्युच्च आहे आणि आपल्याला आपल्या स्थितीपासून थोड्या प्रगत स्थितीला ते नेण्यासुद्धा उपयुक्त आहे. आता हे अत्युच्च ध्येय ते भक्तीचं असो किंवा ज्ञानाचं असो किंवा कर्माचं असो, ते समजून घ्यायचं असतं, बोलायचं असतं. ते पूर्णतः साध्य करणं कुणाला सोपं नसतं आणि अनेकांना, बहुतेकांना ते शक्य सुद्धा होत नाही. पण प्रयत्न तर प्रामाणिकपणे करायला हवा. आदर्शाच्या खालोखाल तरी निदान वागायला हवं, आपल्या क्षमतेप्रमाणे तरी वागायला हवं का नाही. आणि हा वागण्याचा संदेश हा 12वा अध्याय किंवा भक्तीचा अध्याय देतो. आपण ह्या 12 अध्यायाच्या अखेरपर्यंत ज्ञान, कर्म आणि भक्ती याची सांगते या सगळ्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करत आहोत. 13व्या अध्यायापासून अत्यंत प्रखर असं ज्ञान जे जीवनाच्या मुळापर्यंत जातं किंवा विश्वाच्या मुळापर्यंत जातं ते गीतेने आपल्याला द्यायचं आपण बघणार आहोत. तिकडे वळण्यापूर्वी आपण नेहमीची प्रार्थना करूया. हे सत्य स्वरूप परमेश्वरा, मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे. या कर्मबंधनातून सोप्या खोट्या रीतीने सुटून येण्याचा कोणताही मार्ग नाही. अर्थात ही जी जाणीव आणि ज्ञान मला नव्यानेच प्राप्त होत आहे त्या मर्यादेपर्यंत मी सर्वांगाने अधिकाधिक शुद्ध होत आहे. हे परमेश्वरा, ही सद्बुद्धी, प्रेरणा आणि ज्ञान तू माझ्या सतत कायम ठेव. हरिओम तत्सत ब्रह्मार्पण.